बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी ते नांदेडच्या हदगावमधून. हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबूराव कदम कोळीकर यांचा स्वस्त धान्य दुकानदार संघटना हदगावच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न. हदगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बाबूराव कदम कोळीकर यांचा सत्कार सोहळा हदगाव येथील मलनाथ हॉटेल येथे दिनांक 10/1/2025 रोजी संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विवेक देशमुख, गोपालभाऊ सारडा, आबा वानखेडे, बाबूराव कदम, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव येडके, अशोकदादा गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष सरचिटणीस अनिल कुलकर्णी, स्वस्त धान्य दुकानदार संघटना हदगाव तालुका अध्यक्ष चंपतराव कवळे, संघटनेचे हदगाव तालुका सचिव मिलिंद खंदारे, जयप्रकाश देशमुख, मल्लिकार्जुन मुखेडी, अतिकभाई, दिलीप धमकोंडवार, भगवान चावकदे, पाटणी सेठ, सय्यद इक्बाल, हदगाव तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, हदगाव. हदगाव तालुका राष्ट्रभाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आज माननीय आमदार बाबूरावजी कदम कोळीकर, हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार यांचा तालुका संघटनेच्या वतीने सत्कार होता. या सत्काराला आमच्या नांदेड जिल्ह्यातील विविध जे प्रश्न आहेत रेशनिंग दुकानदारांचे, जे 50 रुपये कमिशन रेशन दुकानदारांना मिळायला पाहिजे, यासाठी आम्ही आमदार साहेबांकडे एक मागणी मांडली की 50 रुपये प्रति क्विंटल आम्हाला कमिशन वाढलं पाहिजे. दुसरी मागणी होती की इष्टांक वाढला पाहिजे. पण माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांनी 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 25 लाख PHSचे जे टार्गेट दिलेले त्याचा लाभ जास्तीत जास्त नांदेड जिल्ह्याला दिला पाहिजे. नांदेड जिल्ह्याला सध्या 2 ते 3 महिन्यापासून कॅपिंग केलेले, तर त्यामुळे इष्टांक PHS आणि अंत्योदयचा कुठला वाढत नाही. त्या बाबतीमध्ये आम्ही आमदार साहेबांना ती एक विनंती केलेली आहे. आणि नांदेड जिल्ह्यातील 11,000 अंदाजे 11,500 जे कार्ड PHS आणि अंत्योदयचे कमी झालेले आहेत, त्या बाबतीत आम्ही आमदार साहेबांना ही विनंती केलेली आहे की जी कार्ड कमी झालेले आहेत त्यामुळे रेशन दुकानदारांना कार्ड धारक आम्हाला त्रास देत आहेत आणि आमच्या तक्रारी वाढत आहेत. कुजलेला माल, आळ्याचा माल निघतो. नेमका आपल्याला काय आपल्याला समस्या जाणवतात, काय बोलतोय आपला ग्राहक? FCIच्या गोदामातून किडका आणि आळ्याचा याचं जे धान्य येत असते, ते धान्य इथल्या तालुका स्तरावरून गोदामातल्या गोदाम व्यवस्थापकांनी ती वापस करायचं असते, परंतु ते तसं वापस होत नाही. नजर चुकीने म्हणा का कसं म्हणा, तो ते धान्य आमच्या दुकानापर्यंत पोहोचते. पण आमच्या दुकानापर्यंत आल्याच्या नंतर आम्ही कार्डधारकाचे हाल होऊ नये, त्यांना ती त्यांच्या जीवावर बेतू नये किंवा वीजबाधा होऊ नये याची दक्षता घेतो आणि ते धान्य आम्ही वापस करण्याचा प्रयत्न करतो. पण नजर चुकीने एखाद्याला जर गेलं असेल तर त्याला दुकानदार आमचा काही दोषी नाही. आतापर्यंत गेल्या कोरोनाच्या काळापासून धान्य मोफत आहे आणि मोदी साहेबांनी आता तरी 29 पर्यंत धान्य मोफत सांगितलेलं आहे आणि मोफत आहे. त्याबद्दल आमच्या दुकानदाराचा विषय नाही, परंतु सगळ्यात महत्त्वाचं त्याचा फटका आम्हाला एवढाच बसायला की जे काही गोष्टी म्हणजे आम्हाला जर कमिशन वाढून दिलं तर ते कितीही दिवस मोफत वाटलं तरी काही अडचण नाही. आणि महिन्याला आम्हाला जर कमिशन आमच्या खात्यामध्ये जर जमा केलं आणि कमिशन वाढून 300 रुपयापर्यंत जर आम्हाला कमिशन करून दिलं तर आम्हाला त्याचा काही फटका बसणार नाही. परंतु आज रोजी आम्हाला 150 रुपये तुटपुंज कमिशन आहे, आमच्या लेकरबाळ उपाशी मरायची वेळ आलेली आहे, त्याच्यामुळे आज रोजी आम्हाला त्याचा फटका बसलेला आहे. असा आरोप होतो. ही चुकीची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये आमचा दुकानदार कुठल्याही प्रकारचा 1 रुपया घेत नाही आणि कुठलाही 1 रुपया घेत नाही, देत नाही, काहीच विषय नाही. कसं असते माहिती आहे का, ज्यांना धान्य मिळत नाही ते लोक तक्रारी करतच असतात, त्याचा काही विषय नाही. ते तक्रारी करतात आणि ते तक्रारीचं निवारण होत असते, त्याची शहानिशा होते, त्याचा काही विषय नाही. शेतकरी का आहे त्याला पैसे येणार आहे. शासन DBT च्या मार्फत त्यांना शासन त्यांच्या डायरेक्ट बेनिफिट या माध्यमातून त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पर व्यक्ती 170 रुपये देणं हे चालू आहे. काही लोकांना दिलेत, काही लोकांना देणं चालू आहे. पुरवठा अधिकाऱ्याकडे संघटनेची मिळावा आम्हाला. आणि जे आज रोजी काही कार्डधारक केसरी म्हणजे APL शेतकरी योजनेमध्ये गेलेले आहेत, त्यांना शेती पण नाही आणि ते गरजू लोक आहेत. त्या इष्टांक जर वाढला तर त्यांच्याकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे, इष्टांक जर वाढला तर ते लोक आम्हाला त्याच्यामध्ये समाविष्ट करता येतील आणि त्या लोकांचं पुण्य आम्हालाच लागेल. जो माल निघतो तो 2 किलो 3 किलो प्रति थैली मागे निघतो, याचा फटका नेमका कसा बसतो?
ते गोदाम किपर जे राहतात ते 47-48 किलोचे याला माल कमी येतो वरून, आम्हाला दुकानदाराला ते गिरायकाला देईपर्यंत कमी पडते, त्याच्यानं दुकानदाराची बदनामी होती आणि दुकानदाराला वाटप करत असताना त्यांना धान्य कमी पडते. मग आम्ही आज आमदार साहेबाचा आम्ही तालुक्याच्या वतीनं अध्यक्ष आमच्या याच्या वतीनं आम्ही सर्व दुकानदार मिळून आमचा प्रश्न मांडला त्या की आम्ही आमदार साहेबाला सांगितलं त्याबद्दल की बा आम्हाला 50 पाचशेचं धान्य काटा करून दिलं पाहिजे. साहेबानं ते मान्य करून सांगतो म्हणले की बा मी त्याची एक करून सगळी कलेक्टर साहेबाला सांगून DSO ला सांगून तुम्हाला याचं मार्गदर्शन करून देतो म्हणले.